नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिनेश शिंदे, दयाल प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, द्राक्ष बागेची बऱ्यापैकी आता हार्वेस्टिंग आटोपत आलेली आहे. वर्षभर आपण द्राक्ष शेतीतून चांगल्या प्रकारचं उत्पादन नक्कीच काढलेलं असेल, परंतु आता उत्पादन काढल्यानंतर द्राक्ष बागेचं जे स्टोरेज असतं ते बऱ्यापैकी कमी होऊन जातं. तर यासाठी आपण आपल्या स्टोरेज कसं वाढेल याकडे या दिवसात लक्ष दिलेलं पाहिजे. आता लवकरच एप्रिल छाटणीची तयारी सुरू होईल. एप्रिल छाटणीचा उद्देश असा असतो की जी सूक्ष्म घड निर्मिती आहे काड्यांमध्ये ती होण्याची जी प्रोसिजर असते ती एप्रिल मध्ये सुरू होऊन जाते. म्हणजे साधारणपणे छाटणी झाल्यानंतर 40 ते 60 दिवसांच्या अंतरामध्ये सूक्ष्म घड निर्मिती ही काडीमध्ये होत असते, जेणेकरून आता आपल्या बागेचं जे स्टोरेज असतं ते पूर्णपणे वापरलेलं गेलेलं असतं. जर आपण एप्रिल छाटणीच्या वेळीस काही अन्नद्रव्यांचा पुरवठा, सूक्ष्म अन्नद्रव्य झाले, मुख्य अन्नद्रव्य झाले, याचा जर पुरवठा आपण एप्रिल छाटणीच्या वेळेस जर केला तर नक्कीच सूक्ष्म घड निर्मिती ही चांगली होते. आणि ज्या वेळेस आपण ऑक्टोबरची गोडी छाटणी करतो त्यावेळेस सशक्त घड निघणे किंवा घडांमध्ये कुठल्याही प्रकारची विकृती येत नाही, यासाठी जी काळजी घ्यायची आहे ती आपल्याला एप्रिल छाटणीच्या वेळेस घ्यायची आहे. तर मित्रांनो, खरड छाटणीच्या वेळी छाटणी करण्याच्या साधारण 10 दिवस आधी जर आपण द्राक्ष बागेला आवश्यक असलेल्या खतांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा व्यवस्थित पुरवठा जर केला तर नक्कीच आपल्या पिकात ज्या गोडी छाटणीच्या वेळेस ज्या काही समस्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे दिसून येतात त्या दिसून येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच एप्रिल खरड छाटणीच्या वेळेस तुम्ही या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलेलं पाहिजे. आता आपल्या बागेची जी झीज झालेली आहे उत्पादन काढल्यानंतरची ती कशा प्रकारे भरून निघणार, तर नक्कीच तुम्ही एप्रिल छाटणी पूर्वी 10 दिवस अगोदर जर खतांची मात्रा व्यवस्थित आपल्या बागेला तिचा जर पुरवठा केला तर नक्कीच तुमच्या सूक्ष्म घड निर्मिती ही खूप चांगल्या प्रकारे होऊन पुढे ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस मालाची क्वालिटी आणि सशक्त घड निर्मिती ही त्यावेळेस नक्कीच होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याचं कारण नाही. आमच्या दयालकडे या एप्रिल छाटणीच्या वेळेस टाकण्याचा संपूर्णपणे डोस हा उपलब्ध आहे. याच्यामध्ये तुम्ही अनमोल खात 500 किलो प्रति एकर, 56 किलो कॉम्बी डोस, सुपर ॲक्शन फॉस 20 किलो, सुपर ॲक्शन पोटॅश 20 किलो या प्रमाणात जर तुम्ही तुमच्या बागेला आता दिलं तर नक्कीच तुमची सूक्ष्म घड निर्मिती ही चांगली होणार आणि गोडी छाटणीच्या वेळेस निघणारे घड ही दर्जेदार आणि चांगले निघेल, जेणेकरून तुमच्या पिकाचं स्टोरेज पण चांगल्या प्रकारे वाढेल आणि तुमच्या बागेची जी परिस्थिती आहे ती नक्कीच उष्णतेला तोंड देण्यासाठी सक्षम अशी होईल. धन्यवाद.